नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपल्यासोबत लँड रोवर रेंज रोवर स्पोर्ट्स। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे आपण या गाडीबद्दल जे संपूर्ण माहिती जे या ठिकाणी जाणून घेणार आहे। तर माहिती जाणून घ्यायचं तर काय, खूप जणांचं जे या ठिकाणी ड्रीम कार जी आहे या ठिकाणी रेंज रोवर स्पोर्ट्स असते, जी की एक माझी सुद्धा आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल बिग थँक्स टू कौस्तुभ सर, ज्यांनी जी के त्यांची स्वतःची कार जी या ठिकाणी रिव्ह्यूसाठी आपल्याला दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये जे आपण संपूर्ण याची जे माहिती आपण जाणून घेणार आहे, याच्या प्राइसच्या बाबतीत, याचं इंटिरियर एक्सटिरियर फीचर्स A to Z जे गोष्टी जे आपण या ठिकाणी या कारच्या बाबतीत जाणून घेणार आहोत। बेसिकली जर याची हिस्ट्री सांगायची झाली तर ही गाडी जे लँड रोवरने या ठिकाणी जे 2005 मध्ये जे फर्स्ट जनरेशन या ठिकाणी स्पोर्ट्स लॉन्च केलं होतं, त्यानंतर 2013 मध्ये सेकंड जनरेशन वेरियंट या ठिकाणी लॉन्च केलं होतं, आणि हे जे आपल्या समोर आहे ते रेंज रोवर स्पोर्ट्सचं थर्ड जनरेशन वेरियंट या ठिकाणी आहे, जे की लेटेस्ट आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तर सुरू करूया त्याच्या कीपासून। की जर पाहिजे झाली तर की आपल्याला काही या प्रकारे बघायला भेटते। लँड रोवरची बॅजिंग या ठिकाणी आहे, लॉक अनलॉक या ठिकाणी, हेडलाइट्स ऑन ऑफ करण्यासाठी या ठिकाणी बटन बघायला भेटतं। सोबतच जे या ठिकाणी जे तुम्हाला इलेक्ट्रॉनिकली बूट जे या ठिकाणी तुम्ही याचं ओपन करू शकता, जसं की पाठीमागे तुम्ही पाहिलं ऑटोमॅटिकली या ठिकाणी बूट ओपन झालेलं आहे। सोबतच क्लोज सुद्धा या ठिकाणी करू शकता। तर हे काही फंक्शन जे तुम्हाला यामध्ये कीमध्ये बघायला भेटतात। जर फ्रंट मध्ये पाहिजे झालं तुम्हाला जे बोनेटवरती रेंज रोवरची बॅजिंग या ठिकाणी बघायला भेटते, लँड रोवरचा लोगो या ठिकाणी आहे, आणि स्लिम असे तुम्हाला जे या ठिकाणी ग्रिल बघायला भेटते। सोबतच या ठिकाणी जे तुम्हाला HD मॅट्रिक्स हेडलाइट त्या ठिकाणी बघायला भेटतात, जे की काही या प्रकारे आहेत, जसं की तुम्ही इथं ऑन केल्यानंतर काही या प्रकारे दिसतात। सोबत खाली DRL बघायला भेटते। सोबतच जर वरती पाहायचं झालं तर काही या ठिकाणी याचे इंडिकेटर्स आहेत। हेडलाइट वॉचर जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो, जे की एक कूल थिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते। सोबतच जर पाहिजे झालं या ठिकाणी तुम्हाला फ्रंट मध्ये टोटली 6 पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी बघायला भेटणार, लिटरली 6, 1 2 3 4 5 आणि 6 यामध्ये 6 पार्किंग सेन्सर असण्यामागचं कारण म्हणजे ही सेल्फ पार्कचं फंक्शन जे या ठिकाणी तुम्हाला कारमध्ये पाहायला भेटतं। सोबतच जर पाहिजे झालं फोग लाईनची प्लेसमेंट जर ते तुम्हाला या ठिकाणी खालच्या साईडला या ठिकाणी पाहायला भेटते, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, एकदम स्लिम आणि ट्रिम या ठिकाणी प्लेसमेंट तुम्हाला जे फोग लाईनची या ठिकाणी पाहायला भेटते। सोबत जर पाहिजे झालं तर बोनेट जे मॅसिव्ह असं बोनेट जे या ठिकाणी पाहायला भेटतं, ज्यामध्ये जे तुम्हाला या ठिकाणी स्पोर्ट्सचे एलिमेंट्स काही या ठिकाणी बघायला भेटतात, जसं की ब्लॅक ट्रीटमेंट या ठिकाणी आहे। बाकीचे रेंज रोवर SV आहेत, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लाईन्स बघायला भेटतात। तर स्पोर्ट एडिशन मध्ये जे तुम्हाला या ठिकाणी हे ब्लॅक एलिमेंट्स पाहायला भेटतात। सोबतच जर पाहिजे झालं या ठिकाणी तर 2 विंडशील्ड वरती कॅमेरा बघायला भेटतात, एक जो आहे तो या ठिकाणी रेंज सेन्सिंगसाठी आणि दुसरा जो आडासाठी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो। सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला चासिस नंबर या ठिकाणी बघायला भेटतं। सोबत तर जर पाहायचं झालं साईडमध्ये, तर साईडमध्ये जे तुम्हाला काही या प्रकारचे लुक्स बघायला भेटतात। जर मी तुम्हाला या ठिकाणी ओव्हरऑल लुक दाखवायचं झालं तर तुम्हाला काही या प्रकारचे ओव्हरऑल लुक साईडने पाहायला भेटतो, ज्यामध्ये जे तुम्हाला टोटल 5 मीटर लेंथ जे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटते, आणि सोबतच जे ऑलमोस्ट 3 मीटरचे तुम्हाला व्हील बेस या ठिकाणी बघायला भेटतो। सोबतच जे 22 इंचचे मॅसिव्ह असे अलॉय व्हील तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात। सोबतच जर बघायचं झालं या ठिकाणी साईडला कॅमेरा आहे। या ठिकाणी जर पाहिजे झालं तर वरती तुम्हाला ब्लॅक रूफ संपूर्ण तुम्हाला बघायला भेटतं, ज्यामध्ये तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ या ठिकाणी ऑफर केलेलं आहे। टेल लाईट बघितलं तर अशी काही या प्रकारे तुम्हाला मध्ये तुम्हाला टेल लाईट या ठिकाणी बघायला भेटतं। सोबतच ते डायनेमिक टर्न इंडिकेटर्स या ठिकाणी बघायला भेटतात। या ठिकाणी जे रिअर मध्ये पाहिजे झालं स्पोर्ट्सची बॅचिंग आहे, रेंज रोवर या ठिकाणी लिहिलं बघायला भेटतं। सोबत जे लँड रोवरचा लोगो या ठिकाणी राईटला प्लेस केलेला आहे। सोबत जर पाहिजे झालं तर वरच्या साईडला जे तुम्हाला काही या प्रकारे जे 2 अँटेनास पाहायला भेटतात, त्यामधला एक जो आहे तो तुम्हाला जे रिअर ORVM मधून जे फ्रंट मधून या ठिकाणी दिसणार आहे। सोबत जर खाली पाहायचं झालं तर या ठिकाणी हिडन वायपर जो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो। सोबतच रिअर कॅमेरा या ठिकाणी आहे, आणि या ठिकाणी जे रिअर मध्ये सुद्धा तुम्हाला 6 पार्किंग सेन्सर जे या ठिकाणी पाहायला भेटतात। इथे जे तुम्हाला काही या प्रकारे रिफ्लेक्टर आणि जे रिव्हर्स पार्किंग लाईट जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते, इन्क्लुडिंग फॉग लाईट या ठिकाणी आहे। सोबतच जर रिअर मधून पाहिजे झालं तर काही या प्रकारे लुक जे तुम्हाला बघायला भेटतात। मॅसिव्ह अशी कार जी आहे तुम्हाला रिअर मध्ये सुद्धा पाहायला भेटते। जर करायचं झालं बूट ओपन, तर बूट ओपन केल्यानंतर जे तुम्हाला काही या प्रकारे इलेक्ट्रॉनिकली बूट पाहायला भेटतं, ते काही या प्रकारे ओपन होतं। सोबत जर पाहिजे झालं स्पेसच्या बाबतीत, तर तुम्हाला जे 450 लिटरचा मॅसिव्ह असा बूट स्पेस जो आहे ते या ठिकाणी ऑफर केला गेलेला आहे। जर तुम्हाला याचा बूट स्पेस इन्क्रीज करायचा आहे तर तुम्ही सिंपली जे त्याच्या सीट जे या ठिकाणी
या ठिकाणी खाली पाडल्यानंतर जे मॅसिव्ह असा बूट स्पेस जो तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. या टोटली खाली गेलेलं नाहीत, कारण याचे जे हेडरेस्ट आहेत ते या ठिकाणी वरती आहेत. या ठिकाणी जर पाहिजे झालं तर तुम्हाला जे याचं एअर सस्पेन्शन सुद्धा जे या ठिकाणी तुम्ही वरती खाली करू शकता. जसं की लोवर करायचं असेल तर लोवर सोबतच जर वरती करायचं असेल तर या साईडला राईटला तुम्ही दाबल्यानंतर हे ऑटोमॅटिकली जे वरती येते. जसं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं झालं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कार किती स्मूथली जे या ठिकाणी खाली आणि जात आहे. जे की याचं पूर्ण खाली गेल्यानंतर जे तुम्हाला या ठिकाणी जे 218 mm चा जो ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी बघायला भेटतो. आणि पूर्ण अपलिफ्ट केल्यानंतर जे तुम्हाला 280 mm चा जो क्रेझी जो आहे ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी पाहायला भेटतो, जो की ऑफ रोडिंगसाठी एक नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. तर करूयाच्या बूटला क्लोज. बूट जे तुम्ही या ठिकाणाहून सुद्धा क्लोज करू शकता. काही या प्रकारचं बूट जे सॉफ्ट क्लोज होतं. तर जाऊयात साईडमध्ये जर पाहिजे झालं तर या ठिकाणी तुम्हाला जे 83 लिटर्स ऑफ फ्यूल टँक या ठिकाणी बघायला भेटेल, जिथे ज्याचं फ्यूल जे तुम्ही इकडून भरू शकता. सोबत जर पाहिजे झालं वरच्या साईडला एक असं एक मस्त असं डिझाईन तुम्हाला जे पाहायला भेटतं. जसं की तुम्ही फ्रंट पासून जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी असं एक स्पोर्ट्स स्टील लुक जो आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. नावातच स्पोर्ट्स आहे, तर बाकी गोष्टी काय जाणून घ्यायच्या. तर जाऊयात रिअरमध्ये जाणारी तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो. जर तुम्हाला डोअर क्लोज करायचा आहे, सिम्पली इथे जाऊन जे डोअर तुम्हाला सोडून द्यायचा आहे. ऑटोमॅटिकली जे डोअर या ठिकाणी सॉफ्ट क्लोज फंक्शन सोबत येतो, जो की काही या प्रकारे वर्क होतो. तर जाऊयात आतमध्ये जाण्याआधी जर तुम्ही या ठिकाणी डोअर पॅनल पाहिला तर या ठिकाणी जे तुम्हाला प्रीमियम जे या ठिकाणी फिनिश बघायला भेटते. सोबतच जे अल्ट्रा फॅब्रिक जे या ठिकाणी वापरलेलं आहे, जे की 4 डोअर वरती आहे. सोबतच जे मेरिडियनचे स्पीकर यामध्ये येतात, ज्यामध्ये जे तुम्हाला 19 स्पीकर सिस्टीम जे मेरिडियनचे या ठिकाणी बघायला भेटतं. आणि साऊंड जो तो या ठिकाणी जबरदस्त पाहायला भेटणार आहे. सोबतच जे या ठिकाणी कर्टन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, जे की मॅन्युअल आहे. सोबत जर पाहिजे झालं तर या ठिकाणी काही या प्रकारचं रिअर सीट्स आहेत, सेकंड रो आहे. यामध्ये तुम्हाला जे 3 हेडरेस्ट पाहायला भेटतात. सोबत सेंटरमध्ये पाहिजे झालं तर सेंटरमध्ये आर्मरेस्ट या ठिकाणी आहे, जो की काही या प्रकारे ओपन होतो. सोबत जर पाहिजे झालं या ठिकाणी तुम्हाला 2 कप होल्डर सुद्धा या ठिकाणी ऑफर केले आहेत. सोबत या ठिकाणी पाहिजे झालं तर 3 सीट बेल्ट या ठिकाणी बघायला भेटतात. ISO चार्ट माउंट्स या ठिकाणी आहेत. तर जाऊयात सरळ आतमध्ये जायचं झालं आणि पाहिजे झालं स्पेसच्या बाबतीत काहीच तक्रार या ठिकाणी नसणार आहे, कारण ही आहे रेंज रोव्हरची स्पोर्ट्स. यामध्ये तुम्हाला काही कमी भासणारच नाहीये, कारण या ठिकाणी पाहू शकता लेग रूम चांगला आहे, अंडर थाई सपोर्ट चांगला आहे, कम्फर्ट खूप जबरदस्त या ठिकाणी गाडीमध्ये पाहायला भेटतं. सोबत जर पाहिजे झालं ते पॅनोरॉमिक सनरूफ या ठिकाणी आहे. कम्फर्टेबली जे तुम्ही या ठिकाणी राईड करू शकता. सोबतच जे याच्या हेडरेस्टमध्ये जे तुम्हाला नॉइज कॅन्सलेशन फंक्शन या ठिकाणी बघायला भेटतं. सोबत या ठिकाणी बघायचं झालं तर काही या प्रकारचा स्ट्रॅप या ठिकाणी आहे, जो की आपल्याला युजली कार्समध्ये जे प्लास्टिकचा पाहायला भेटतो, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला लेदर स्ट्रॅप या ठिकाणी बघायला भेटतो. सोबतच या ठिकाणी हुक आहे. तर काही या प्रकारचं सेकंड रो आहे. सोबत जर पाहिजे झालं एसीचे कंट्रोल्स तुम्हाला या ठिकाणी एसीचे कंट्रोल्स या ठिकाणी पाहायला भेटतात. यामध्ये जे व्हेंटिलेटर सीट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात, त्याची कंट्रोल्स तुम्ही इकडूनच करू शकता. ते मी तुम्हाला पुढे गेल्यावर व्यवस्थित एक्सप्लेन करेनच. सोबत या ठिकाणी मॅगझिन होल्डर काही या प्रकारे बघायला भेटतं. काही या प्रकारे याचा रिअर होता. जाऊयात आपण फ्रंटमध्ये आणि याच्या फीचर्स आणि सगळ्या गोष्टी जे त्या ठिकाणी एकदम जाणून घेऊयात. तर जाऊयात सरळ फ्रंटमध्ये. तर आलेलो आहोत आपण फ्रंटमध्ये. फ्रंट डोअर जर पाहिजे झाला काही या प्रकारे फ्रंट डोअर पॅनल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. या ठिकाणी जे तुम्हाला सारे ओव्हरव्ह्यूचे कंट्रोल या ठिकाणी पाहायला भेटतात. विंडो लॉक अनलॉक, चाइल्ड लॉक या ठिकाणी पाहायला भेटतं. विंडो चाइल्ड लॉक सोबत 4 पॉवर विंडो. आणि या ठिकाणी जे तुम्हाला मेमरी सीटचं फंक्शन बघायला भेटतं. त्यासोबतच एक जबरदस्त गोष्ट म्हणजे 22 वे जे इलेक्ट्रॉनिकली पॉवर ऍडजस्टेबल सीट जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे किती जबरदस्त या ठिकाणी फीचर जे तुम्हाला स्पोर्ट्समध्ये इन्क्लुडेड आहेत ते पाहायला भेटतात. सोबत जर पाहिजे झालं या ठिकाणी तुम्हाला सीट जे त्यामध्ये फ्रंट 2 सीटमध्ये जे तुम्हाला मशाचं फंक्शन भेटणार आहे. 4 सीट जे तुम्हाला व्हेंटिलेटर भेटणार आहे. काही या प्रकारच्या सीट्सच्या बद्दल होतं. तर जाऊयात आतमध्ये जायच्या आधी जे तुम्हाला जर पाहिजे झालं या ठिकाणी तुम्हाला टायर प्रेशर जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. सोबतच जे प्रॉपर डेड पेडल जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. इथून जे तुम्ही याचं बूट ओपन करू शकता. तर जाऊयात सरळ गाडीच्या आतमध्ये जाणं येणं तर खूप सोपं आहे. जर तुमची हाईट 6 फूट असेल तर करूया डोअर क्लोज. आणि हे डोअरचं सॉफ्ट क्लोजिंग फंक्शन ना, म्हणजे एवढं जबरदस्त फंक्शन या ठिकाणी आहे ना, जबरदस्तच. तर आलो आहोत आपण कारच्या आतमध्ये. तर
कार करूयात पहिल्यांदा स्टार्ट करायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला जे स्टार्ट स्टॉप बटन या ठिकाणी प्रेस करायचं आहे. स्टार्ट केल्यानंतर जे तुम्हाला काही या प्रकारे लँड रोवर जे या ठिकाणी स्क्रीनवरती शो होणार आहे. सोबतच जे तुम्हाला या ठिकाणी जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी बघायला भेटतं. तर ओव्हरऑल बघायचं झालं तर पुन्हा ब्लॅक इंटेरियर या ठिकाणी जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं. पॅनोरॉमिक सनरूफ जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं, जसे की सनशेड आहे तो या ठिकाणी मागे गेलेला आहे. तो त्याच्यानंतर जे आपण सनरूफ या ठिकाणी ओपन करू शकतो. सोबतच या ठिकाणी पाहिजे झालं तुम्हाला 3 स्पोक स्टिअरिंग व्हील जे या ठिकाणी पाहायला भेटतंय, ज्यामध्ये जे तुम्हाला राईट साईडला जे ह्याचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे कंट्रोल, लेफ्ट साईडला जे तुम्हाला याचे स्क्रीनचे कंट्रोल पाहायला भेटणार आहेत. जाऊयात 1 बाय 1. जर पाहिजे झालं तर या ठिकाणी रेंज रोवरची बॅजिंग आहे, 3 स्पोक स्टिअरिंग व्हील आहे, लेफ्ट साईडला तुम्हाला वायपरचे कंट्रोल भेटतात. बाय द वे ऑटोमॅटिक वायपर यामध्ये आहेत, ऑटोमॅटिक हेडलाईट यामध्ये आहेत. सोबतच पेडल शिफ्टर्स जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. जर तुम्हाला मॅन्युअल कारचा फील घ्यायचा असेल तर तो या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. या स्क्रीनबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला 13.7 इंचेस आहे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघायला भेटतं. 13.1 इंच जे तुम्हाला मेन स्क्रीन बघायला भेटते, जे की TV Pro स्क्रीन या ठिकाणी एकदम स्मूथ आणि फास्ट जी स्क्रीन जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं. आणि लॉट्स ऑफ थिंग जे तुम्ही या ठिकाणी कारमधला कंट्रोल करू शकतात. अगदी तुम्ही जे मागील सीट जे फोल्ड अनफोल्ड करण्यापासूनचे तुम्ही जे मागची जे तुम्हाला बूट आहे ते ओपन करू शकता. इकडे जर पाहिजे झालं तुम्हाला जे काही AC व्हेंटचे प्लेसमेंट या ठिकाणी अशी बघायला भेटते. सोबतच जर पाहिजे झालं या ठिकाणी तर तुम्हाला जे या ठिकाणी जे फुल सोबतच इंजिन टेम्परेचर, टोटल किलोमीटर्स हे सगळे जे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जर पाहिजे झालं याच्या मोडच्या बाबतीत तर तुम्हाला जे काही या प्रकारे याचे मोड्स बघायला भेटणार आहे. जसं की आपण 1 बाय 1 जे या ठिकाणी मोड बघूयात. डायनॅमिक मोड हा मोड जो आहे तुम्हाला एकदम जबरदस्त मोड या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्यामध्ये जे गाडीचा परफॉर्मन्स एकदम टॉप नॉच लेवलचा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सोबतच जर या ठिकाणी पाहिजे झालं तर इको मोड सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतो, जो की या ठिकाणी आहे. सोबतच कम्फर्ट मोड आहे, सोबतच या ठिकाणी स्नो मोड आहे, सोबतच मड आहे, सँड आणि वेट मोड सुद्धा आहे. बाय द वे जसं तुम्ही मोड चेंज कराल तसं जे गाडीची हाईट जे ऑटोमॅटिकली एअर सस्पेन्शन थ्रू जे ॲडजस्ट होणार आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गाडी ऑटोमॅटिकली जे मागून वर खाली होतीये. दिस इज द रेंज रोवर स्पोर्ट थिंग. सो जर पाहिजे झालं या ठिकाणी डॅशबोर्ड तर तुम्हाला लेदर फिनिश डॅशबोर्ड जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. एकदम सॉफ्ट टचमध्ये जे तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्ड बघायला भेटणार आहे. सोबतच जर वरती बघायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला 2 जे या ठिकाणी जे त्या सन ब्लाइंडर बघायला भेटणार आहेत, एक फ्रंटसाठी एक साईडसाठी, जे मी तुम्हाला व्यवस्थित पुढच्या साईडला एक्सप्लेन करतो. डाव्या साईडला जर या ठिकाणी बघायचं झालं तर ही जे साईडचं जे सनरेज तुम्ही या ठिकाणी ब्लॉक करू शकता, दुसऱ्या ह्याच्यातून फ्रंटचे तुम्ही ब्लॉक करू शकता. तर काही या प्रकारे जे तुम्ही ह्याचे सन ब्लाइंडर यूज करू शकता. आणि इथे जर पाहिजे झालं तुम्हाला लाईटसुद्धा पाहायला भेटते. तर करूया त्याला क्लोज. इथे तुम्हाला जे फ्रंटमध्ये 2 माईक या ठिकाणी वरती बघायला भेटतं. सोबतच इथे मध्ये सेंटरमध्ये जे तुम्हाला SOS बटन बघायला भेटतं. सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला सनरूफचे कंट्रोल या ठिकाणी बघायला भेटतात. जर सनरूफ ओपन करायचं झालं तर सनरूफ जे काही या प्रकारे ओपन होतं. सनरूफ तुम्हाला मॅसिव्ह असं सनरूफ या ठिकाणी बघायला भेटतं आणि ते जे इथपर्यंत जे या ठिकाणी ओपन होतं. तर करूया त्याला क्लोज. 1 टचमध्ये जे क्लोज आणि ओपन या ठिकाणी सनरूफ तुम्हाला होताना दिसणार आहे. सोबत या ठिकाणी बघायचं झालं मेन टच स्क्रीनकडे तर स्क्रीनमध्ये तुम्हाला नॅव्हिगेशन, सीट, क्लायमेट, कॅमेराज, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, वॅलेट मोड, इको डेटा सगळं जे फंक्शन या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. एअर क्वालिटी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सोबत जर पाहिजे झालं मेन फंक्शन तर या ठिकाणी जे तुम्हाला कॅमेरा व्ह्यू या ठिकाणी डिफरंट बघायला भेटतात. ऑन रोड म्हणजे ज्यावेळेला गाडी तुम्ही रोडवरती चालवताय, हायवेजला चालवताय, तुम्ही याचा उपयोग करू शकता. 3D 2D सगळे व्ह्यूज बघायला भेटणार. टोटल 12 व्ह्यूज जे तुम्हाला या ठिकाणी कॅमेरा थ्रू बघायला भेटणार आहेत. सोबतच जे या ठिकाणी ऑफ रोड पाहायचं झालं तर या ठिकाणी काही या प्रकारे तुम्हाला व्ह्यूज बघायला भेटणार. ते रिअर डिफरन्शियलचा खालचा जो व्ह्यू आहे तो या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर बघायला भेटणार, जो की ऑफ रोडमध्ये तुम्हाला मदत करणार आहे. याच्यामध्ये जे तुम्हाला फ्रंट साईड आणि दोन्ही साईडचे जे तुम्हाला व्ह्यू या ठिकाणी पाहायला भेटतोय. सोबतच जर या ठिकाणी पाहिजे झालं तर 360 व्ह्यू आणि एवढं जबरदस्त तुम्हाला याच्यामध्ये कॅमेरा क्लिअरिटी बघायला भेटते. टॉप नॉच कॅमेरा क्लिअरिटी जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. सोबतच या ठिकाणी पाहायचं झालं सीटच्या बाबतीत तर सीट्स जे तुम्हाला 4 व्हेंटिलेटेड बघायला भेटतात. फ्रंट 2 जे मशाज सीट्स या ठिकाणी बघायला भेटतात, ते जे तुम्ही या ठिकाणी ऑन ऑफ करू शकता. रिअरचं सीट जे त्या या ठिकाणी एक्सेस करू शकता. तर काही या प्रकारचे प्रीमियम जे फंक्शन जे आहेत, फीचर्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. या ठिकाणी जर खाली बघायचं झालं तर वायरलेस चार्जिंग पॅड बघायला भेटतं. सोबतच जे मी तुम्हाला या कंट्रोलबद्दल बोलत होतो, जे की काही या प्रकारे आहे.
तर ज्यावेळेला तुम्ही याला पुल कराल त्यावेळेला तुमचे जे सीट व्हेंटिलेटेड किंवा हीट जे पाहिजे त्याचे कंट्रोल या ठिकाणी ऑन होणार. जसं तुम्ही याला थोडंसं बाहेर ओढाल त्यावेळेला जे तुम्हाला या ठिकाणी जे एसीचे कंट्रोल जे दोन्ही साईडचे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. सोबतच या ठिकाणी गिअर शिफ्टर जो आहे तो या ठिकाणी आहे, जो की काही या प्रकारे आहे जो बाहेर पॉपअप होऊन येतो. सोबतच या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे मोड जे आहेत या ठिकाणी चेंज करू शकता, जसं की 1 बाय 1 या ठिकाणी जसं चेंज कराल तसं होतं. इंजिन स्टार्ट स्टॉप बटन या ठिकाणी सेंटरला आहे. सोबतच जे काही या प्रकारे प्रीमियमचं आहे तुम्हाला गिअर शिफ्टर या ठिकाणी बघायला भेटतो, जो की आता सध्या पार्किंगमध्ये या ठिकाणी कार आहे. सोबत या ठिकाणी 2 कप होल्डर्स बघायला भेटतात आणि या ठिकाणी तुम्हाला USB चार्जिंग टाईप C टाईप हे 2 पॉकेट बघायला भेटतात. सोबतच इकडे जे तुम्हाला एक फ्रीज तुम्हाला बघायला भेटतो, जो की खूप डीप आहे आतमध्ये. यामध्ये तुम्ही तुमच्या जे वस्तू आहेत ते ठेवू शकता. याची कूल थिंग जर पाहिजे झाली तर याचा जो आर्मरेस्ट जो ॲडजस्ट होतो ना तो काही या प्रकारे आर्मरेस्टचा ॲडजस्ट होतो. ज्या लेवल तुम्हाला करायचं आहे त्या लेवलला जे तुम्हाला सिम्पली जे हे पाहायचं झालं तर हे जे फक्त फिरवायचं आहे आणि तिकडे जे तुमचा आर्मरेस्ट जो आहे ॲडजस्ट होणार आहे त्या लेवलपर्यंत, जर की हा इकडचा बाजूचा केलेलाच आहे. तर काही या प्रकारचे याचं इंटिरियर तुम्हाला फ्रंटमध्ये पाहायला भेटतं. तर जाऊयात गाडीच्या बाहेर आणि बोलूया त्याच्या प्राईस आणि इंजिनच्या बाबतीत. तर आलो आहोत आपण गाडीच्या बाहेर. जर जाणून घ्यायचं झालं इंजिनच्या बाबतीत तर यामध्ये जे तुम्हाला 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत, 3 लिटर माइल्ड पेट्रोल आणि 3 लिटर माइल्ड डिझेल या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. तर 3 लिटर माइल्ड पेट्रोलमध्ये जे तुम्हाला या ठिकाणी जे 400 हॉर्स पॉवर या ठिकाणी बघायला भेटतं आणि 550 न्यूटन एमएमचा क्रेझी टॉर्क या ठिकाणी बघायला भेटतो. सोबतच जे हे माइल्ड हायब्रिड यासाठी आहे की ज्या वेळेला तुम्हाला इनिशियल पिकअपची गरज आहे त्यावेळेला जे इलेक्ट्रिक मोटर जे तुम्हाला या ठिकाणी सपोर्ट करते. तर बाय द वे जर जाणून घ्यायचं झालं याच्या प्राईसच्या बाबतीत तर तुम्हाला प्राईस जी याच्या बेस व्हेरियंटची प्राईस जी आहे तुम्हाला 1,98,00,000 रुपये या ठिकाणी पाहायला भेटते. सोबतच जे टॉप व्हेरियंटची जर पाहायचं झालं तर 2,25,00,000 रुपये जे तुम्हाला या ठिकाणी याची प्राईस या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला लँड रोवर रेंज रोवर स्पोर्ट्स कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच व्हिडिओ जे तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहणार आहेत. तर मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सीट बेल्ट वापरा आणि ट्रॅफिक रूल्स फॉलो करा.